निकालाची एक वेगळी धाकधूक असते, तशीच धाकधूक जी आहे ती माझ्या मनामध्ये आहे। 4 वेळा खासदार असलो तरी कुठल्याही प्रकारचा चान्स घ्यायचा नाही असं त्यांचं म्हणणं आहे। राज्यामधल्या प्रमुख लढती ज्या आहेत त्या आपण या ठिकाणी पाहताय। पालघरमध्ये हेमंत सावरा, भारती कांबडी आणि राजेश पाटील यांच्यामध्ये लढत पाहायला मिळते। किती उत्साह आहे, काय वाटतं तुम्हाला की कुणाचा विजय होईल? विजय नक्कीच महायुतीचा होणार आहे आणि नक्कीच राहुल शेवाळे यांची हॅट्रिक सुद्धा होणार आहे आणि उत्साह खूप आहे, जोरात आहे आणि संपूर्ण आज आम्ही मतदान मोजणीलाच चाललेलो आहे। किती एवढी मेहनत केली आहे, 2 महिने 3 महिने सगळ्या कार्यकर्त्यांनी मेहनत केली, त्याचं फळ मिळेल आज? नक्कीच, अगदी सांगते। तर दक्षिण मध्य मुंबईचे उमेदवार राहुल शेवाळे तर यांच्यासाठी त्यांचे कुटुंबीय जे आहेत ते आता मतमोजणी केंद्रावर पोहोचतायत। राज्यामधल्या प्रमुख लढती आपण या ठिकाणी पाहताय। उत्तर पश्चिम मुंबई रवींद्र वायकर विरुद्ध अमोल कीर्तीकर अशी टफ फाईट जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते। उत्तर पश्चिम मुंबईमध्ये नेमकी कोणाचा विजय होणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। दक्षिण मध्य मुंबईमध्ये चित्र पाहायला गेलं तर शिंदे गटाकडून राहुल शेवाळे आणि ठाकरे गटाकडून अनिल देसाई हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। अवघ्या काही तासामध्येच मतमोजणीला सुरुवात होतीये। दक्षिण मुंबईमध्ये सर्वांचं लक्ष लागलेलं आहे, कारण या ठिकाणी अरविंद सावंत 2 वेळा खासदार राहिलेले अरविंद सावंत यांच्या विरोधात आहेत शिंदे गटाच्या यामिनी जाधव। उत्तर मध्य मुंबई दोन्ही उमेदवार पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत। उज्ज्वल निकम विरुद्ध वर्षा गायकवाड। ठाण्यामधल्या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। शिंदे गटाकडून नरेश मस्के आणि ठाकरे गटाकडून राजन विचारे यांना निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवण्यात आलेलं आहे। कल्याणमधली लढत ही अत्यंत महत्त्वाची। शिंदे गटाकडून श्रीकांत शिंदे आणि ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर।